सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात या स्पर्धेच्या व्यासपीठावर 40+ क्रिकेट मंडळाचे तालुका सचिव अर्थातच प्रदीप जोशी सरांना आपण व्यासपीठात सन्मानित करूया। तसेच श्याम पाटील दादा, श्याम पाटील साहेबांना विनंती करतो या पुढे। श्याम पाटील साहेब या, त्यांना देखील आपण सन्मानित करूया। श्याम पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। माईची प्रेम सन्मानाची शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे। 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत सुस्वागतम। तसेच भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे सचिव प्रदीप जोशी सर यांना विनंती असेल पुढे यावं, त्यांना देखील आपण सन्मानित करावायचं आहे। किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वखार यांना विनंती असेल आपल्या शुभस्थ पंडितांचं स्वागत आणि सन्मान करावं। या जोशी सर आपण देखील जॉईंट व्हा। नक्कीच 40+ क्रिकेटचं नियोजन आणि सचिवांचं जे कार्य आहे अतिशय महत्त्वाचं। याने अनेक वर्षे सातत्याने हा मंडळ अतिशय लोकप्रिय आणि सर्व नियमावली सोबत घेऊन तंतोतंत नियमांचं पालन करून ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी राबवली जात आहे। आणि नक्कीच सचिव साहेबांची जी मंडळामागे मेहनत आहे, त्यांचं कार्य, त्यांचं कर्तव्य आणि त्यांची जबाबदारी चोख बजावतात, त्यांना व्यासपीठावर करूया सन्मानित। आपलं आजच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। सलमान खान यांचं आगमन स्पर्धेमध्ये थोड्याच वेळात होत आहे। तुम्ही म्हणाल सलमान खान कोण, तर बघा स्टेजवर आल्यावरच बघितले काय। ओके, सलमान खान यांचं शुभागमन 40+ अध्यक्ष चषकामध्ये होत आहे। याच गेटवर बाउन्सर आपण तयार व्हायचं आहे। वीर तानाजी दापडे संघातील सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। या सलमान खान यांचं आगमन होत आहे। सर्वांच्या नजरा आता ह्या वाटेवर आहेत, त्या वाटेवर उभा आहे कोण राय, अर्थात आले आहेत सलमान खान। जोरदार टाळ्या। भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम सुस्वागतम। किंग ग्रुप महाराष्ट्राच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे। थँक्यू सो मच मोहनीजी पाटील, ज्याचा तुम्ही आवाज ऐकलात। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू। जवळच मॅच कडे तिथे सामना रंगलाय। विक्रम स्पोर्ट वढुनवगर आणि त्यांना फाईट करतीये टीम, तुम्ही पाहताय गावदेवी राजनोली। दोन्ही टीमला देऊयात मायबाप प्रेक्षकांकडनं, आमच्या लाडक्या आयोजकांकडनं खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। स्ट्रायकेला तुम्ही पाहता महेशला आणि नो स्ट्रायकेला राजा। षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झालाय रोहिदास। रोहिदास झालाय तुम्ही पाहता अध्यक्ष 40+ चषक 2025 किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य।
चौथी रजनी आणि या मॅच कडे तुम्ही पाहताय आजच्या दिवसातील तुम्ही चौथा सामना पाहता डी ग्रुपचा तुम्ही हा तिसरा याच्या अगोदर ई ग्रुपचा एक तुम्ही सामना पाहिला पहिलाच बॉल मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहेत या बॉल वरती धाव मिळती आहे सिंगल महेशनं खेळायला सुरुवात केली आहे आणि संघ जाऊन पोहोचलाय श्री गणेश ओपन झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचा स्कोरबोर्ड वरती एक धावफलकावरती रोहिदासला पाहता पॉवर पेचं पहिलं षटक फेकत असताना 4 षटकांची मॅच आहे वेळाच्या बाबतीत लक्षात असू द्या तुम्हाला प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटात 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत 15 मिनिटात 3 षटकं 16 मिनिटं लागला एक फिल्डर 30 सर्कलमध्ये घेऊ याची नोंद असू द्या आपण थोडा मागे आहोत लक्षात असू द्या वेळेच्या बाबतीत संदर्भ टाइम बॉज इथून चालू आमचे विशालजी नाईक सर आमच्या सोबत जोडले जातात खऱ्या अर्थानं गुणलेखाच्या भूमिकेत एक भिवंडीमध्ये ज्याच्या नावाशी क्या ते ऑफिशियल स्कोरर आहेत फटका बॅट मध्ये उंच भरपूर गेला फिल्डर पोचतील का नो मॅन्स लँड मध्ये आणि तुम्ही हा बॉल दाखल झाला जेल पर्यंत पोहोचू शकत नाहीये एलिव्हेशन नव्हतं फिल्डरचं तोपर्यंत या बॉल वरती धाबा मिळतात 2 सिंगल महेशनं खेळला सुरुवात केली आहे आणि डबल इथे स्ट्राईक रोटेट तुम्ही पाहता खेळला सुरुवात केली आहे ती राजानं आणि संघ जाऊन पोहोचला धावा धावपलकावरती तुम्ही पाहू शकताय त्या स्कोर बोर्ड वरती 3 या आकड्यावरती रील स्टार तुम्ही पाहता सलमान खान आमच्या टेलिव्हिजन वरती बॅटच्या मध्ये वन शॉट बॉल चालला लॉंग ऑन सीमा पार यूज मॅक्सिमम षटकार 6 शॉट पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून फ्रीज मूव्हीज बॅटच्या रडार मध्ये लॉंग ऑन ला क्लिअर करणारा हाफ स्ट्रोक तुम्ही पाहिलाय बॅट्समन राजाच्या बॅटमधनं स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहताय 9 या आकड्यावरती हॅलो 9 धावा स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहताय षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती रोहिदासला काहीतरी खाला म्हणतात गणेश देत असताना तुम्ही पाहता कशा रीतीनं कुठल्या टप्प्यावरती कुठल्या लाईन वरती तुला गोलंदाजी करायची आहे पॉवर पेचं षटक आहे 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 2 फिल्डर पाहता लेफ्टी गोलंदाज आहे लेफ्टी बॅटर आहे हे बॅटर रंगतदार आहे ओरफिच फ्रंट फुटला आला फक्त दिशा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळतीये फक्त सिंगलच्या बरोबरीनं स्कोर धावा धावपलकावरती 10 नक्कीच सुभाष केणे सामाजिक कार्यकर्ते गोरसई तसेच उपसरपंच आहेत त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर 10 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 10 नंबर जर्सी इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला क्रिकेटचं भगवान क्रिकेटची दैवता सचिन अहमद तेंडुलकर याच क्रिकेटनं त्यांना भारतरत्न देण्यात आलं आणि धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती एक स्ट्राईक रोटेट होईल स्ट्राईक तुम्ही पाहता महेशला एक जबरदस्त बॅटर आहे विक्रम स्पोर्ट वडून वगैरेचा हलक्या हातानं लाईन ओळखली गेली त्याला माहिती आहे हा बॉल खूप चांगला होता आणि या बॉलवरती धाव मिळती आहे 1 रन एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती डबल विजिट मध्ये तुम्ही पाहताय 11 या आकड्यावरती षटकातील शेवटचा बॉल शिल्लक फेकण्यासाठी सज्ज होईल स्ट्राईक केला तुम्ही राजाला पाहता ज्याच्या बॅटमधनं एक षटकार जरूरला तो शेवटचा बॉलचा सामना करेल रोहिदासचा लेफ्टी फलंदाज आहे लेफ्टी गोलंदाज आहे फिल्डिंग मध्ये थोडं परिवर्तन 12वे खेळाडूचे या ठिकाणी आपण पाहतो सन्मान केला जात आहे धन्यवाद शेवटचा बॉल फटका इथे फसला झेलची शक्यता उंच बॉल हवेमध्ये आणि इथे सोडलाय झेल कॅचेस विन द मॅचेस असं देखील म्हटलं जातं एखादी धाव क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण असतं एका धावेनं तुम्ही पाहता बाईक देखील गेली एका धावेनं मॅच देखील हरल्या जातात
एका स्पर्धा आम्हाला आठवली द्वारलीची, जिथे केतन मात्रेच्या धावा 143, राहुल पाटीलच्या 142. तिथे एका धावेनं राहुलची बाईक गेली होती ना केतनला ती बाईक भेटली होती. म्हणजे एक धाव किती महत्वाची आहे. षटक संपलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 12. डीजेला देऊया संधी, ऐकूया संगीत. थँक्यू. स्वभाव दादांचा मोडेल पण कधी वागणार नाही असा स्वभाव दादांचा. आला समाजसेवक संदेश वखारे हा भिनार गावाचा. आला समाजसेवक संदेश दादा हा भिनार गावाचा. आला समाजसेवक संदेश वखारे हा भिनार गावाचा. आला समाजसेवक संदेश दादा हा भिनार गावाचा. आपण पाहतोय स्टेजवर रील स्टार सलमान खान यांच्या समवेत आमचे बच्चे कंपनी सेल्फी घेत आहेत आणि नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स देखील आपण थोड्या वेळात पाहणार आहोत. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती पाहता त्या 12 रन. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. नीलकंठा तुम्ही पाहता. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. आणि राजा तुम्ही स्ट्राईक पाहता, ज्याला जीवनदान दिलं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. त्याच्या बॅटमध्ये एक षटकारला तो किती घातक ठरेल. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली आहे. बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं आणि या बॉलवरती दुसऱ्याचा प्रेरणा रनआउटची संधी. थ्रो थोडा तुम्ही पाहता लेझी आला. तो जर परफेक्ट आला असता डेंजर एंडला कदाचित रनआउटची संधी विमरसाठी तुम्ही पाहता. वेस्टेज हाईट लगेच चेक करू आपण फ्रीज मूवीच्या माध्यमातून. तिसरे पंच कबरेच्या वरती बॉल. एका अशा गोष्टी लगेच चेक केल्या जातील. फुल टॉस होता असं वाटलं. फुल टॉस करायला हवा होता राजानं. तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा स्टार स्टंप पाहता आणि खऱ्या अर्थानं हे वैशिष्ट्य आम्ही भिवंडीमध्ये पाहतो. ठाणे आणि रायगड म्हणा आम्ही समालोचन करतो की पहिल्यांदाच रजनी क्रिकेटमध्ये तुम्ही 4 स्टंप पाहता. आणि 4 स्टंप तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये. भिवंडी ग्रामीण 40+ संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख ठाणे आणि बालका समिती तुम्ही पाहताय. एक जबरदस्त 40+ क्रिकेटला ज्यानं खऱ्या अर्थानं या भिवंडीमध्ये 4 चॅन लावलेत. कुंदजी पाटील साहेब तुमचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूया. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये 40+ चे संस्थापक अध्यक्ष कुंदजी पाटील साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. नक्कीच व्यासपीठावर नुकतं ज्यांचं शुभागमन होत आहे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि 40+ चे संस्थापक अध्यक्ष बांधकाम आरोग्य समिती जिल्हा परिषद माजी सभापती कुंदजी पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. बॅटच्या रडारमध्ये बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं, पण इथे तुम्ही पाहताय बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार गणेशला तुम्ही पाहता जेल पर्यंत पोहोचले होते, पण सीमा रेषेच्या बाहेर त्याला जेल पकडलाय. या षटकारानं स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती. जीवनदान दिलंय राजाला, त्याचा फायदा जरूर तो उचलेल. लेफ्ट हँडर आहे. क्रिकेटमध्ये लेफ्टी बॅट्समॅन खूप घातक असतो आणि तो मात्र आता घातक होईल का. पुन्हा एकदा संधी कॉटन बॉलची भरपूर वेळ हवेमध्ये आता टिपलाय झेल स्वतःच्या पॉलो मध्ये. विकेट मिळतीये नीलकंठला आणि राजा बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. अभिमान वाटे अध्यक्ष किंग ग्रुप संदेश वखारेचा. भिनार गावची गावदेवी माता आहे हो संगतीला. आला समाजसेवक संदेश वखारे हा भिनार गावाचा. आला समाजसेवक संदेश दादा भिनार गावाचा.
वखारे हा भिनारी गावाचा आला समाजसेवक संदेश दादा भिनारी गावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलात. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी गोविंदला तुम्ही पाहता. राजा लेफ्ट हँडर आउट झाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा लेफ्ट हँडर बॅटिंगसाठी गेला. गोविंदला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. हलक्या हातानं बॉल मिड टॉनला. लॉंग ऑनचा फिल्डर गणेश जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट या 2 न स्कोर. पुढे चाललाय धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती 22 या आकड्यावरती 22 धावा स्कोर बोर्ड वरती. 2 न खेळला सुरुवात केली आहे गोविंदनं. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीवरती. समोर तुम्ही गोविंदला पाहता. षटकातील पुढचा बॉल समोर पुढ्यात ठेवण्यात आला. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न झाला बॉल आणि या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्ट्राईक मात्र आता महेशकडे जाईल आणि 1 न स्कोर. पुढे जात असताना धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 23 या आकड्यावरती. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र कदम आणि पंढरी भोईर साहेब यांना विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच मनोज म्हात्रे माजी उपसरपंच आपणास देखील विनंती, आपण या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे. तेवीस धावा स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता. षटकातील शेवटचा बॉल. महेश बॅटिंगसाठी सज्ज झाला. पडका चांगला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर उपस्थित. टिपलाय जेल. मोठी विकेट महेशची. सेकंड विकेट टेकन डाऊन. दुसरा धक्का मैदानावरती तुम्ही पाहता. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला परतीचा इशारा. महेश बाद. नाना दोऱ्यात चालतो मोर, त्याच्या संगतीला सारी पोर. नाही हिम्मत कोणाची लढायची, पाठ जीवाची जीव लग यार. नाना दोऱ्यात चालतो मोर, त्याच्या संगतीला सारी पोर. नाही हिम्मत कोणाची. आपण पाहतात किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 व्यासपीठावर आपल्या टेलिव्हिजन सेटवर दाखवले जात आहेत. 40+ क्रिकेट मंडळ भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख, नुकतंच जिल्हा प्रमुख या पदावर विराजमान झालेले आहेत आणि अगदी तारुण्यापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक उत्तुंग भरारी घेणारे व्यक्तिमत्व. बांधकाम व आरोग्य समिती माजी सभापती राहिलेले आहेत जिल्हा परिषद ठाणे कुंदनजी पाटील साहेबांना दाखवले जात आहेत. आपण नक्कीच आजच्या या 40+ अध्यक्ष चषकामध्ये आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. भिवंडी महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थ या स्पर्धेचं आयोजन. आणि बाजूला आपण पाहतोय एक सेलिब्रिटी सलमान खान रील स्टार आहेत, त्यांचं देखील थोड्या वेळात परफॉर्मन्स आपण पाहणार आहोत. आपलं मनपूर्वक अधिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. भव्य दिव्य स्पर्धा आपण 40+ क्रिकेटच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यामध्ये पाहतोय. अध्यक्ष चषक 2025 आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. स्पीडअप करा विनंती राहील. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय. तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती धावा धावफलकावरती 23-12.50 सरीनं धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. द्वारकाने आलाय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. समोर तुम्ही पाहता गोविंदला. या षटकातील पहिलाच बॉल. बॉलला वळवलाय. शफल झाला. फटका चांगला. बॉल चालला लॉंग लेग बाउंड्रीला. इच्छा दिशेनं पंचांचा इशारा आला षटकारचा. वेलकम, सुस्वागतम.
आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे तो बैलगाडा शर्यत आणि अर्थातच बैलगाड्या मालक या ठिकाणी उपस्थित होतात. चेतन पाटील युवा यंगस्टर आहेत. हरण्या बैलाचे मालक बादशाह ग्रुप 50-50 महाराष्ट्र राज्य सन्माननीय चेतन पाटील आणि राकेश पाटील सामाजिक कार्यकर्ते आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि बैलगाडा शर्यत म्हटली की आज महाराष्ट्रामध्ये क्रेज आहे. अनेक मालक पाहतो आणि मुख्य जनावरती नंदीवरचं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये पाहतोय. त्याचे मालक चेतनजी पाटील हरण्या आणि हरण्या बैलाचा रेकॉर्ड राहिलेला आहे. असा कुठलाही अड्डा त्यांनी गाजवल्याने असा नाहीये. प्रत्येक अड्ड्यामध्ये विनर भूमिका राहिलेली आहे. आणि मुख्य जना नंदीवरचं हे प्रेम आपण ठाणे जिल्ह्यामध्ये पाहतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आता क्रिकेटच्या बरोबर दुसरा खेळ कुठला असेल तो बैलगाडा शर्यतीचा आहे. त्याचे मालक चेतन पाटील, त्यांचा बैल आहे हरणे आणि बादशाह ग्रुप 50-50 आपण ग्रुप आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. राकेशजी पाटील त्यांच्या समवेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दापोडे गावातील अर्थातच सर्व वीर तानाजी दापोडे संघातील सर्व खेळाडू देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. या बॉलवरती 1 रन मिळतीये. 1 रन स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहताय 30 वरती. ज्यांचं नुकताच आगमन झालं खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध गाडा बालक हरण्या बैलाची चर्चा या पूर्ण रायगड ठाणे महाराष्ट्रामध्ये दणकावतीये. आणि 16 डिसेंबर 2021 खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला. पुन्हा एकदा मातीतला खेळ बैलगाडा शर्यत. आज नंदीवरती जेवढं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक अड्डा धरा. मग बोनिवलीचा तुम्ही आनंद नगर तुम्ही पाहता बोनिवली बरा, त्याच्यानंतर सावली मैदान, रामश्याम मैदान आणि असे खूप मैदान आहेत ज्या बैलांना अक्षरशः गाजवलात. तुम्ही पाहता हरण्या बैलाचे सुप्रसिद्ध गाडा मालक चेतनजी पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू या किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 30 या आकड्यावरती. पुढचा बॉल आहे षटकातील. फटका बॅटच्या रनामध्ये उंच गेला. मिड विकेटला फिल्डर इथे जजमेंट करतोय आणि पकडलाय झेल. विकेट मिळतीये या ओव्हरमध्ये आणि 30रा धक्का लागला बॅटिंग करणारा विक्रम स्फोट वडूनवगरला. समाजसेवक संदेश वखारे हा भिनारे गावाचा 17 नंबरची गाडी आहे हो संगतीला. आला समाजसेवक संदेश वखारे भिनारे गावाचा. आला समाजसेवक संदेश दादा हा भिनारे गावाचा. स्पीडअप करा, थोडं स्पीडअप करा प्लीज. खेळाडूंना विनंती, बाद झाल्यानंतर आपण तयार यायचं प्लीज. स्पर्धा खूप मोठी आहे. थोडं रूल अँड रेग्युलेशन फॉलो करा प्लीज. बघा लक्षात असू द्या, थोडा स्पीडअप करा. विकेट गेली. तुम्ही सज्ज राहा मध्ये बॅट्समन. हे तुम्ही टायटल सॉन्ग पाहिलं या स्पर्धेची खऱ्या अर्थानं लाडके आयोजक ज्यांच्या माध्यमातून माना सन्मानाची ही स्पर्धा किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 2025 तुम्ही पाहता. युवक काँग्रेस अध्यक्ष एक जबरदस्त BRPL चे यशस्वी आयोजक संदीपजी वखारे असतील. क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याच्या नावाची चर्चा, मग कबड्डी म्हणा लगडी म्हणा, त्यांचे क्लासेस आणि खऱ्या अर्थानं हे नाव म्हणजे विक्रम नाईक सर असतील. एक समालोचक, युवा जबरदस्त आवाज, भिवंडी ग्रामीण खऱ्या अर्थानं 40 मध्ये म्हणा आणि अनेक स्पर्धा ज्यांना गाजवल्यात असे रोहनजी पाटील असतील, आमचे सुनील जी पाटील. या 4 हुकम्याच्या एक्क्यांच्या माध्यमातून ही अध्यक्ष चषक 40+ तुम्ही घमाशन रजनी क्रिकेट पाहता ज्याचे विद्यमान अध्यक्ष संजयबाई म्हात्रे यांच्या नावानं हे स्पर्धा तुम्ही पाहता. आडवा बॅटनं बॉलला वळवलाय. पहिला टप्पा खेद बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. दमदार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार चौकार 4. संदेश दादांचं नाव लय मोठं, त्याच्या संगतीला सुनील रोहन. जाईल तिथं मिळतो मान, अशी माणुसकी कमवली त्यानं. 4 न स्कोर पुढे चाललाय. 34 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. द्वारकनाथला पाहता. आपल्या टेलिव्हिजनवर हरण्या बैलाला पाहता आणि अर्थातच या बैलाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आपण पाहतोय हरण्या बैलाला स्क्रीनवर. धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स. षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल हलकासा खाली राहिला. हा बॉल पुण्यात ठेवण्यात आला होता विशालजी आणि तुम्ही पाहता विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल न स्कोर तुम्ही पाहताय 34 वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11
तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात 11, एक विकेट, त्यामध्ये एक सिंगल, एक षटकार, एक चौकार, एक डॉट बॉल. द्वारकानाथचा शेवटचा बॉल. हा बॉल तुम्ही पाहताय पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईड बॉलचा इशारा. ऍक्शन तुम्ही पाहता, या ऍक्शन नक्कीच शाहरुख खान के अदा में हे व्हाईट बॉल तुम्ही पाहताय. सुनीलजी मात्रे सर एक जबरदस्त पंच. त्याच्यानंतर तुम्ही पाहता स्क्वेअर लेगचे पंच भाऊजी पाटील सर असतील. त्याच्यानंतर तुम्ही तिसरे पंच सुरेशजी गरज सर असतील. हे 3 ऑफिशियल पंच स्कोरच्या भूमिकेत विशालजी नाईक सर. त्याच्यानंतर फ्रेंड्स ऑफ मूवीज ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर करते युट्यूबच्या माध्यमातून. व्हाईटसाठी रिव्ह्यू घेतला. चला लगेच आपण चेक करू व्हाईटसाठी रिव्ह्यू. तिसरे पंच चला आम्हाला जॉईंट व्हा, आपण लगेच चेक करणार आहोत. व्हाईटसाठी रिव्ह्यू. फ्रेंड्स मूवीज ही स्पर्धा कव्हर करते. वाईड बॉल आहे. चेक. यस, वाईड बॉल. चला लगेचच मॅचला सुरुवात करा. वाईड बॉल 1 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 35 या आकड्यावरती 35 धावा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील खूप चांगला. हा बॉल देखील खूप चांगला आहे. पडल्यानंतर हा बॉल देखील खाली गेला. याच्या अगोदर वाईट पडला, त्याच्या अगोदरचा बॉल ज्या रीतीनं फेकला तो रिप्ले बॉल आता तुम्ही पाहिला. द्वारकानाथच्या माध्यमातून डॉट बॉल. षटक संपले 3 षटकात समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 35. नेक्स्ट मॅच तुम्ही सज्जरा. तुम्ही पाहणार आहात वीर तानाजी दापोडे. त्यांना फाईट करणारे जय बजरंग घोरसई 2 टीमचे कॅप्टन. तुम्ही उपस्थित राहायचंय. आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत एका षटकाच्या नंतर. तोपर्यंत डीजेच्या माध्यमातून ऐकूया संगीत. तर नक्कीच दापोडे संघाचा कर्णधार आणि गोरसई संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन बसायचं आहे. या ओव्हर नंतर लगेच आपला टॉस होईल. व्यासपीठावर आपण पाहतोय जे श्रद्धानंद चिकित्सेट्टी साहेब आहेत. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सब ज्युनियरचे सेल्टर आहेत आणि प्रशिक्षक आहेत किशोर गटाचे. त्यांचं मी पुढंच एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. टेलिव्हिजन सेटवर सलमान खान जे रील स्टार आहेत, तसेच संस्था अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, तसेच चेतनजी पाटील यांना पाहतोय. हरण्या बैलाचे मालक. हा बॉल तुम्ही पाहताय खूप चांगला होता. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही गोलंदाज पाहताय नरेशला. डेटो स्लोगन हाणामारीचं षटक. हे षटक टाकणं खूप अवघड असतं. या षटकामध्ये हाणामारी होतीये. या षटकामध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल नरेशच्या माध्यमातून. आता रिधम मध्ये प्रॉब्लेम झाला. पुन्हा एकदा सज्ज होतील. नरेशला तुम्ही पाहताय लेफ्ट हँडर फलंदाज. बॅटिंगसाठी गोविंद ज्याच्या माध्यमातून एक षटकारला. त्याच्या बॅटमध्ये फटके येतील का. फुल टॉस. बॅटचा टॉप एज बॉल फर्स्ट डीपला. मात्र इथे फिल्डिंग चांगली झाली. हा बॉल जर हल्ला नसता तर लॉक स्टॉपला वेगानं गेला असता. आउटफील्ड फ्लॅग ग्रास म्हणा तुम्ही. हे आउटफील्ड फास्ट आहे. लगेचच बॉल सीमारेषा पार गेला असता. फुल टॉस होता. फुल टॉल करायला हवा होता गोविंदच्या माध्यमातून. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे चाललाय स्कोर 36 वरती. 36 धावा स्कोरबोर्ड वरती. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला पुढ्यात ठेवण्यात आला. पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. मान्यवरांचे तुम्ही इथे शुभागमन पाहता.
व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. नक्कीच आपलं हार्दिक स्वागत आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. 36 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल उडवलाय बॉल. झेलची शक्यता. फिल्डर पोचतील का? पोचल्यात. मिड विकेटला टीपला इशारा. आणखीन एक झेल पकडलाय. तुम्ही तिथे फिल्डर पाहताय. सन्माननीय पंडितच्या समीरजी माध्यमात. केणे साहेब तसेच सो निमा केणे मॅडम यांचं व्यासपीठावर शुभागमन. आपलं ताई भाऊ जे आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. तसेच भाचा द्रोण केणे आपलं देखील हार्दिक स्वागत. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धाबा धावपलकावरती 36 पाहता. 3 ओव्हरमध्ये धावा होत्या 35. या ओव्हरमध्ये कदाचित 10-15 धाव्या हव्या होत्या. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये कुठेतरी विकेट. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट. स्लोगोर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय नरेशला तुम्ही पाहता. वीरवाला बॅटिंगसाठी. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस. हा देखील फुल टॉस होता. फुल टॉल करायला हवा होता. या ओव्हरमध्ये 2 फुल टॉस आले. एक गोविंदला आला. असं वाटलं त्याच्यावरती मोठा फटका येईल. त्याच्यानंतर जसा वीरू गेला त्याला फुल टॉस आला. फुल टॉल करताच आलं नाही. बॅट नक्कीच या बॉलवरती मिळते. एक बॅटचा आतला हिस्सा लागला. बॉल मागे गेला. 1 न स्कोर. पुढे होईल 37. या ओव्हरचा शेवटचा बॉल. टार्गेट सेट करेलणारा बॉल. या बॉलवरती षटकाला धावा 43. चौकारला धावा बनतील 41. सिंगलला धावा बनतील 38. डबल आली तर 39. डॉट आला तर 37. विकेट आला तर मात्र 37. पण या बॉलवरती धावा किती येतील? मोठा फटका हवाय. षटकातील शेवटचा बॉल. हो पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं हा बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न झाला. थँक्यू करून गेला. चेक. यानंतर आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करण्यासाठी सो प्रियंका चिकसेट्टी मॅडम लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स सल्लागार तसेच सन्माननीय श्रद्धानंद चिकसेट्टी साहेब याला विनंती असेल की आपण टॉस करायचे. किंग ग्रुप दापोडे संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस विनिंगसाठी आपण नाही. ओके धन्यवाद मान्यवरांचे आभार. आपण टॉस विनरसाठी आपण नक्कीच गिफ्ट देतोय साहेबांच्या शुभ हस्ते. दापोडे संघाने टॉस जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन. मान्यवरांचे आभार. आपण विनंती आपण व्यासपीठावर जाऊन नक्कीच कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. यस एक जबरदस्त संघ आहे दापोडे आणि दुसऱ्या बाजूला गोरसई. दापोडे संघाने टॉस जिंकलेला आहे. नक्कीच पहिली मॅच आहे. मोठी टुर्नामेंट आहे. मोठा इव्हेंट आहे. भरपूर सारे इव्हेंट आपण खेळले आहेत. अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. ह्या मॅचचा टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फलंदाजी निर्णय. एक पहिल्यांदा निर्णय असा ऐकतो कारण की कालपासून जे टॉस बघितलेले बहुतेक टॉस जिंकल्यानंतर क्षेत्र स्वीकारलेलं आहे. आपण जो धाडसी निर्णय घेतलेला आहे त्यामागचं मुख्य कारण काय असेल? नाईटची मॅच आहे आणि प्रथम फलंदाजी करून जास्तीत जास्त स्कोअर बनवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच विदाउट प्रेशर आपण खेळून एक स्कोअर उभा करण्याचा प्रयत्न करणार आहात. हा इतका सुंदर व्ह्यू आणि 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. आपण देखील अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत. ऑलराऊंड परफॉर्मन्स केलेला आहे. काय सांगाल या स्पर्धेविषयी? मी प्रथमतः किंग ग्रुप या ग्रुपला मी शुभेच्छा देईन का त्यांनी एवढी मोठी टुर्नामेंट आयोजन केली आणि आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानेन. तर नक्कीच एक खेळाडू म्हणून आपण मॅन ऑफ द सिरीजकडे बघाल कारण की बाईक पटकावणं एक रेकॉर्ड राहणार आहे. नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करणार. तर आपण टॉस हारलेला आहे. हारून सुद्धा आपल्याला गोलंदाजी आलेली मनासारखं झालंय का? होय.
नक्कीच दापड एक बलाढ्य संघ आहे, तगडा संघ आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल गोरसे? 40च्या आतमध्ये. तुमच्यासाठी देखील सेम प्रश्न आहे. इतकी मोठी टुर्नामेंट आहे, अध्यक्षाच्या नावाने ही स्पर्धा आहे आणि प्रथमतः मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. किंग ग्रुप आणि सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांच्या गौरवार्थी स्पर्धा आहे, काय सांगाल? किंग ग्रुपने जो आयोजन केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्याच्यानंतर आयोजन आता अध्यक्ष साहेबांनी बाईक जे सिरीज ठेवलेलं आहे ते पण एक संकल्पना त्यांची चांगली आहे. आणि ह्या संकल्पनेच्या अजून पुढे जे संघ जर असे पुढे अध्यक्ष चषक लावतील त्याच्यात नंतर खेळाडूंचा हौसला पण वाढू शकते त्याच्यात. त्याबद्दल तुमचे आभारी. धन्यवाद. तर या ठिकाणी टॉस झालेला आहे. वीर तानाजी दाभोडे संघाने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आणि नक्कीच जय बजरंग गोरसे संघाला निमंत्रण दिलेलं आहे गोलंदाजी करण्यासाठी. आपण जाऊया. हॅलो, धावा धावफलकावरती बनवल्या 37 आणि 38 धावेचा आता पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना गावदेवी राजनोलीला धावा जरी कमी स्कोर असला अशा मॅचेस क्रिकेटमध्ये बनल्या या जातात. सलमान कोण कोण विसरेल T20 वर्ल्ड कप जिथे 30 बॉल 30 ची गरज होती, कुठेतरी रिदम चुकला खऱ्या अर्थाने रिषभ पंतचा. थँक्यू. 2 मिनिटं. आज आपल्या कार्यक्रमासाठी युनिव्हर्स स्टार एक जबरदस्त बॉडी बिल्डर सलमान खान उपस्थित. त्यांना विनंती, एक आपला परफॉर्मन्स आपण त्यांचा पाहणार आहोत. त्यांना विनंती, यस डिजेमॅन आपण तयारीचे. बिग हँड एव्हरीबडी. खऱ्या अर्थाने बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये अनेक 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 खेळाडू आपण बॉडी बिल्डर्स पाहिलेले आहेत. आज आपल्या भिवंडीच्याच विभागातील आपला हा सलमान खान आपल्या बॉडीचं प्रत्यक्ष करेल आणि आपला नक्कीच परफॉर्मन्स या ठिकाणी सादर करणार आहे. यासाठी जे ऑन करायचं आहे. यस डीजे ऑन. साऊंड होगा वहां भी हो. बिग हँड टाळ्या टाळ्या. हो हो हो. 1 2 3 4. यहाँ भी होगा वहां भी हो जलवा. ये है भिवंडी के अरे यहाँ भी होगा वहां भी होगा अब तो सारे मेरा ही जलवा. हो हो हो. जलवा. आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाओ. नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं. करो यही है वादा के वादे पे अपने मिट जाऊं. मेरे जीने का ढंग है. जलवा मेरा ही जलवा. 1 2 3 4. मे- आपल्या पोटीबळच्या खेळाडूला कोणाला जलवा दाखवायचं याच्यासोबत बघा नाचायचं असेल तरी या. थँक्यू. बॅक टू कम बॉक्स.
हॅलो चेक. हॅलो चेक टेस्ट. वेलकम बॉब बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे वळत आहोत आपण, जिथे चालू असलेली मॅच पाहतोय. विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर आणि गावदेवी स्पोर्ट्स रांजनोळी या दोन संघांमध्ये आपण सध्या मॅच पाहतोय. आणि या मॅचमध्ये जर बघितलं गेलं तर टोटलचा विचार केला तर 38 धावांचं आव्हान आहे, 38चं टार्गेट आहे. आणि पहिलं शतक हाताळण्याकरिता महेश आणि त्याच्या समवेत बॅटिंगवरती जर बघितलं गेलं तर अशोक आणि गोटीरामला आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा टोटल जर बघितला गेला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर, त्यामध्येच 6 आकड्यावरती बॉल तयार. आणि इथे पहा, आता बॉल लॉंग स्टॉपला चाललाय वेगाने. पंचांचा इशारा येतोय, लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि धाव फलकावरती धावा वाढत आहेत. टोटल जाऊन पोहोचला गेला. बघा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, कारण की मध्ये एक वाईट बॉल होता आणि त्याच्याच मदतीने टोटल 10 धावा आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. दहा धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचला गेला. पुढे आले होते, स्टेप आउट केलेला, शरीराला बॉल लागला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या सोबत पाठीमागे असलेले इनफिल्डचे क्षेत्ररक्षक ते देखील फंबल झालेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, बॅकवर्ड ऑफ दी बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस बॅटमधनं चौकार आला आणि लगातार मागच्या 2 चेंडूवरती 8 धावा मिळाल्या. टप्पा पडला, बॉल आतमध्ये आला, आउट स्पिन बॉल होता, ऑफ स्पिन बॉल होता आणि त्यानंतर निघून गेला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 14 धावा 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. शेवटचा अंतिम बॉल आहे या षटकातील. चांगली बॅटिंग करतात गोटीराम सध्या. 3 चेंडूंना फेस करताना 6 धावा त्याने बनवल्यात. षटक मार्गस्थ असताना आपण पहिलं पाहतोय. गोलंदाज या फुल टॉस आहे, पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. मिड ऑफला बॉल कलेक्ट केला जाईल आणि फेकी करेपर्यंत शेवटच्या अंतिम चेंडूवरती एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा टोटल जाऊन पोहोचत आहेत, त्या म्हणजेच 15 आकड्यावर. चेक. तर नक्कीच ज्यांचा आपण परफॉर्मन्स पाहिलेला आहे, भिवंडीचे सलमान खान यांचा सत्कार करूया. जोरदार टाळ्या. क्या बात आहे, काय परफॉर्मन्स केला. डान्स आवडला असेल तर रसिक प्रेक्षक टाळ्या झाल्या पाहिजे. मी मगाशी म्हटलं एखादा 40 प्लसचा खेळाडू त्यांना त्याच्यासोबत डान्स करायचा असेल तर येऊ शकता, कारण की काय बात आणि फिटनेस बघा आणि काय सुंदर नृत्य केलेलं आहे. भिवंडीचे सलमान खान यांचा सन्मान किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वकार यांच्या शिवहस्ते केला जात आहे. आपण स्पर्धेमध्ये आलात, मनोरंजन केलं आणि आपली कला सादर केली, त्याबद्दल 40 प्लस अध्यक्ष चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. महेश ने ते षटक हाताळलं होतं. महागडे ठरले थोडे महेश, कारण की खूप साऱ्या धावा त्या षटकामध्ये वाईड देखील पाहिले, चौकार देखील पाहिले, डबल सिंगल्स देखील पाहिला आणि टोटल धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 15 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. आता षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकामध्ये विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजीवरती जितूला आणलं गेलंय. वडूनवघर आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण राजनोळी या दोन संघांना येताना पाहतोय. पहिल्या डावामध्ये वडूनवघर संघाने धाव फलकावरती 37 बनवल्यात. 38चा रनचेस सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि रांजनोळी संघ हा 38 धावा बनवण्याकरिता पहिल्या षटकात तर त्याने धावा 15 बनवल्या गेल्या, त्यामुळे या रनचेसमध्ये आता फारसा डिफिकल्टीज नाही राहिलेल्या. नक्कीच एक या ठिकाणी निलेशजी केने अर्थात आर्मी मॅन आहेत आणि वाहूंचे साडू देखील आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आर्मी मॅन, भारतीय सैनिकांचा आपल्याला आदर नाही तर गर्व आहे. भारतीय सैनिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बिलॉंग करतात गोरसे गावातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅक टू कम बॉक्स. बोलूयात मॅचकडे. दुसऱ्या षटकाचा प्रारंभ झाला. स्ट्रायकर एंडवर गोटीराम जाने आतापर्यंत एक चौकार जोडलाय. ओ संपवरती बॉल होता आणि यावेळेस पहा मिस झाले. स्वीप करायचा होता बॉलला, पण यशच्या उद्ध्वस्त होत आहेत आणि धक्का क्रमांक पहिला. म्हटलं होतं ना की विकेटच्या शोधामध्ये जितूला आणलंय, विकेट मिळेल का, आणि पहिल्याच बॉलवरती जितूने विकेट मिळवलाय आणि या मॅचमध्ये आता आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. शफल केलं होतं, बाहेर निघून खेळायचा प्रयत्न केला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. पुढ्यात बॉल टाकला, अगदी यॉर्कर डिलिव्हरी आणि त्यानंतर यशच्या उद्ध्वस्त झाला. चेंडूच्या मरेटला खरं तर ओळखता नाही आलं. चेंडूची गती, चेंडूची लेंथ लाईन जी होती तिला ओळखलं असतं तर कदाचित
फाईन लेग या बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चौकार देखील मिळू शकला असता, पण आता इकडे विकेट आलाय आणि विकेटच्या जोरावरती 15वर पहिला धक्का बसलाय. एका चेंडूचा खेळ आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. सगळे पाहुणेवर मंडळी, या स्पर्धेवरती आम्हा प्रेम राहिला सर्वांचा आणि आपण पाहतोय सगळे पाहुणे इथपर्यंत पोहोचत आहेत, त्या स्पर्धेला भेट देत आहेत. खरं तर आजचं जीवन बघितलं गेलं तर हा भागदौडीचा जीवन आहे आणि या भागदौडीच्या जीवनामध्ये सगळी मंडळी आमच्या या क्रिकेटला आणि आमच्या किंग ग्रुप 40+ अध्यक्ष चषक 2025ला भेट देण्याकरिता आल्यात. आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करूयात. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बॅटची फेस ओपन केली, हलकीशी कडा घेतली आणि त्यानंतर आत इनफिल्डला चेंडूला अडवलं जातं. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले होते आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धाव वाढती जाऊन पोहोचली गेली 16 या आकडावरती. 16वरती एक विकेट. दुसऱ्या षटकामध्ये जीतू गोलंदाजी करतायत. चेंडू क्रमांक 3. जीतूचा हा बॉल हवेमध्ये उंची आहे आणि त्यानंतर फाईन लेगचे क्षेत्ररक्षक कलेक्ट करतात बॉलला. विकेट पाहायला मिळेल. आणखी एक धक्का, अजून एक सफलता मिळाली जीतूला. चेक. व्यासपीठावर हरण्या बैलाचे मालक 50-50 ग्रुप महाराष्ट्र राज्य चेतन पाटील. आपण नक्कीच करूया बैलगाडा मालकाचं सन्मान. नंदीवरचं प्रेम, बैलावरचं प्रेम अर्थातच सातत्याने महाराष्ट्रभर आपण पाहतोय. ते हरण्या बैलाचे मालक चेतन पाटील यांचं स्वागत. रोहन पाटील यांना विनंती करतो की आपण हरण्या बैलाचे मालक चेतन पाटील यांना आपण सन्मानित करूया. बघा, तुम्हाला याआधी एक सूचना पोहोचवली होती की इनफिल्ड आपण जे पॉवर प्लेची रेष पाहतोय ते क्रॉस करणं गरजेचं आहे. क्रॉसिंग नाही झाली तर मग 2 धावांची पॅनल्टी दिली जाईल आणि आता तेच पाहायला मिळालं. नक्कीच सलमान खान रजा घेतात. आपला हार्दिक आभार. या ठिकाणी हरण्या बैलाचे मालक चेतन पाटील यांना देखील आपण करूया सन्मानित. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. धन्यवाद सलमानजी, आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनपूर्वक लक्ष हार्दिक आभार. हवेमध्ये बॉल आहे, हवे चेंडू आहे आणि त्यानंतर फलकावरती धाव बनवली जाईल. एक आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर जाऊन पोहोचला 17 आकडावरती. बघा, एक सूचनेकडे लक्ष द्या. टीम रांजणोळी संघ 2 धावांची पॅनल्टी आहे, त्यामुळे तुमचं आता टार्गेट 40चं होईल. 38चं टार्गेट जे आहे ते आता 40वरती जाऊन पोहोचेल, कारण की 2 धावांची पॅनल्टी दिली गेली आहे. सो याचा बेनिफिट जरूर आपल्याला वडूनगर संघ घेताना पाहायला मिळेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 15 आलेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट. तसेच राकेशजी पाटील समाजसेवक लाभ यांचं स्वागत. सुनील पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते पंडितचं स्वागत आणि सन्मान करावा. व्यासपीठावर लाभगावचे सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील यांना देखील सन्मानित केले जात आहे. सुनील पाटील किंग ग्रुपचे सदस्य. धन्यवाद. नक्कीच किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अजित 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये व्यासपीठावर उपस्थित भिवंडी 40+ क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा बांधकाम आरोग्य समिती माजी सभापती शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय कुंदनजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करूया, कारण की त्यांना इन ॲक्शन मध्ये दापोडे संघामध्ये यानंतर पाहणार आहोत. मी दादाला विनंती करतो की आपण नक्कीच या स्वागताचा आपण स्वीकार करावा. हो, वेलकम, सुस्वागतम आदरणीय कुंदनजी पाटील साहेब. आणि नक्कीच भरपूर सारं बिझी शेड्यूल आहे. राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं पद देखील आहे आणि आता थोडी जबाबदारी देखील वाढलेली आहे आणि सर्व वेळ काढून क्रिकेट मात्र सोडू शकत नाहीये. आज संस्थापक अध्यक्ष म्हणून साहेबांचा सन्मान होत आहे, खेळाडू म्हणून सन्मान होत आहे आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून देखील सन्मान होत आहे. मी दादांना नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा तर देईनच, परंतु 40+ फॉर्मॅटमध्ये साहेब इतकी सुंदर स्पर्धा आपण अनुभवता तर नक्कीच या स्पर्धेला आपल्या शब्दरूपी शुभेच्छा आपण नक्कीच नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये साहेबांना ऐकणार आहोत. तुर्तास त्यांना शुभेच्छा देऊया पुढील मॅचसाठी.
जाऊयात आता आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला, जिथे धाव फलकावरती धावा जर बघितल्या गेल्या तर पहिल्या 2 षटकामध्ये अगदी 3 विकेट गमावताना 20 बनवल्या आणि आता येणारे 12 चेंडू 20 धावांची गरज आहे. चेक नक्कीच व्यासपीठावर आपण 2 सन्मान घेत आहोत. कबड्डी ठाणे जिल्हा असोसिएशनचे सब ज्युनियर नक्कीच सेल्टर आणि प्रशिक्षक किशोर गटाचे आदरणीय श्रद्धानंद चिकेशेट्टी साहेब उपस्थित आहेत. आपण त्यांना आजच्या या 40+ अध्यक्ष षटकामध्ये करूया सन्मानित. मी किंग ग्रुपचे अध्यक्ष संदेश वकारे यांना विनंती करतोय आपण चिकेशेट्टी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं. आपण या स्पर्धेमध्ये आला तर नक्कीच आपल्या शुभेच्छा. एक कबड्डीच्या माध्यमातून कुमार गटाचं प्रशिक्षण ठाणे शहरामध्ये करत आहेत आणि अर्थातच एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या क्रिकेटच्या आजच्या रजनीमध्ये. मायेची प्रेमाची सन्मान जिशाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. तसेच त्यांच्या सौभाग्यवती अर्थातच सौ प्रियंका चिकेशेट्टी मॅडम, लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स सल्लागार MD RD आदरणीय सौ प्रियंका चिकेशेट्टी मॅडम यांना विनंती असेल आपण पुढे यावं. त्यांना देखील आपण करूया सन्मानित. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी LIC इंडिया इन्शुरन्स कंपनी आपण पाहतोय आणि त्याच्याच या लाईफ अँड हेल्थ इन्शुरन्स सल्लागार आहेत. आपण देखील त्यांच्या माध्यमातून आपलं लाईफ कव्हर करू शकता. त्यांना व्यासपीठावर करूया सन्मानित. मायेची प्रेमाची सन्मान विशाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. धन्यवाद. बॅक टू कॉम्बॉक्स. बघा धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर करेक्शन क्लिअर करतो. 19 धावा आहेत. 11 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. षटक क्रमांक 3 वीरू आलेत गोलंदाजीवरती. वीरू आहेत गोलंदाजीवर. फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला. वाडी स्लॉंगचे क्षेत्ररक्षक मिसफील्ड घडेल. रनआउटची संधी थांबलेत. कॉलिंग लगेचच नाकारली गेली नॉन स्ट्रायकर एंडकडनं, कारण की ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न जर केला असता तर रनआउटच्या माध्यमातून आपले विकेट गमावं लागले असते, कारण की मागच्या षटकामध्ये ऑलरेडी तुम्ही 3 विकेट घालवले. त्यामुळे सध्या तुम्हाला मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे. 10 मध्ये 20 धावा बनवायच्यात. 12.00च्या अवरेजने धावा बनवायच्यात फलकावरती. बॉल तयार. आणखी एक स्टेप आउट केला. फुल टॉस बॉल कन्वर्ट झाला आणि त्यानंतर कव्हर्सला बॉल आहे. एक सिंगल मिळेल. एकापेक्षा अधिक काय नाही. मागच्या 3 ते 4 चेंडूंपासून आपण बघितलं गेलं तर दोन्ही बॅटर्स प्रयत्न करतात मोठे फटके जोडण्याकरिता. फ्रेश आहेत खेळपट्टीवरती, नुकतेच आलेत. बाळूचा जर विचार केला तर त्याने 3 चेंडूंना फेस केलं आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर नीलकंठचा जर विचार केला तर त्याने देखील 2 चेंडूंना फेस केलं आहे. चेक. तसेच पिंट्या पाटील, रोनित पाटील भादवाड, संजयभाई म्हात्रे साहेबांचे समर्थक आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. थँक्यू. मॅचकडे वळतोय. हो आता समोर खेळले. डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात आणि त्यानंतर कंप्लीट केली आहे कॅच. एक क्षण वाटत होतं की बाउंड्री लाईन क्लिअर करेल हा फटका, पण ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. उंची होती, डिस्टन्स देखील होतं, पण तितकंसं नव्हतं जे क्लिअर केलं जाईल. पण त्यानंतर क्षेत्ररक्षणमध्ये आपण हिम्मतला पाहिलं आणि खूप चांगली कॅच कंप्लीट केली आहे त्याने. धक्का बसताना हा 4था विकेट आहे आणि 21 वरती 4 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. टार्गेट 40 धावांचं होतं. खरं तर 38 धावांचं टार्गेट होतं. 2 धावा पेनल्टी मिळाल्या त्याच्यामुळे 40चं झालं आणि ते टार्गेट पार करताना सध्या उद्ध्वस्त होत आहे रांजणवी संघाची बॅटिंग ऑर्डर. एक असा बॅटर हवा आहे मैदानामध्ये जो थांबेल आणि या धावा क्लिअर करेल, कारण की आता गोलंदाज ट्रॅकवरती आलेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या, पण दुसऱ्या षटकामध्ये जे 3 विकेट पाहायला मिळाले, जे 3 विकेट जितून मिळवले, तिथे मॅचमध्ये एक ट्विस्ट आला आणि त्यानंतर मॅचमध्ये आता समीकरण मी म्हणेन की आता सध्या तरी वडूनवगर संघ या मॅचमध्ये पुढे जाण्याकरिता तयार झालेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव फळकावरती धावा आपण पाहतोय टोटल 21 आकड्यावर. पहिल्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आला. 4थ्या बॉलवरती विकेट आणि आता डावकुराताचा बॅटर स्ट्रायकर एंडवर काळूराम. बाळूला पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडवर आणि काळूराम आहेत आता सध्या बॅटिंगच्या स्ट्रायकर एंडवरती. वीरू तयार होत आहेत. वीरूला देखील एक सफलता मिळाली आहे. पहिलं षटक वगळलं तर या दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. ऑप्शनचा बाहेर वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न केलाय. वा, चांगली लेंथ आणि तिकडे रनआउटच्या माध्यमातून
आता आमचे तिसरे टीव्ही स्क्रीन अंपायर आपण या तिसरे अंपायर करूयात आपण चेक. बॅटरला परतावं लागेल. धक्का बसतोय रनआउटच्या माध्यमातून. हा 5वा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॉल कलेक्ट केला आणि त्यानंतर हवेमध्ये बॅट होती आणि खूप दूर होती बॅट. विकेट डाऊन. 5 विकेटच्या नुकसानवरती 21 जवाब आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. टोटल 5. शेवटचा अंतिम चेंडू आहे या षटकातील. नवीन बॅटर गणेश. विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 7 मध्ये 19 धावा बनवायच्या आहेत अजून विजयाकरिता. समीकरण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडं क्लोज आलं होतं, जवळ आलेलं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलेल्या, पण त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कहाणी में ट्विस्ट आणि त्यानंतर आता मॅच मध्ये देखील आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम बॉल ड्राईव्ह केलाय, फोर्सफुली खेळले होते आणि तिकडे जर बघितलं तर क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा इझिली बनवल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा देखील कॉल आहे आणि आता विकेट गमावावं लागेल. धक्का बसताना आणखी एक रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून आपला विकेट गमावला गेला. काळूराम माघारी परतले गेलेत आणि त्यानंतर 6 विकेट गमावताना धाव फलकावरती धावा 23 आहेत. आता विजयाकरिता 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. मॅच कुठे होती आणि मॅच कुठे येऊन राहिली आहे. चला वेळ वाचवा. 6 मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 17 बनवायचे आहेत. 17ची गरज आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. 23 धावा फलकावरती आहेत. दरम्यान शुभागमन होत आहे. किंग ग्रुप आयोजित महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक ओम साई ऑटो किंगचे प्रोप्रायटर सन्मान्य सुरेंद्रजी पाटील व त्यांच्या समवेत मुरलीधरजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. विश्वजित गायकवाड व तसेच संतोषजी पाटील त्यांच्या समवेत आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक. आपण अनुभवत आहोत किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 हे फॉर्मॅट आणि दिवस क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चालू असलेल्या मॅच मध्ये समीकरण पाहू शकाल. 17 धावांची गरज आहे. शेवटचं अंतिम षटक आणि गोलंदाजीवरती बॉलिंग टाकण्याकरिता गोविंद आलेत. पहिल्या षटकामध्ये 15 धावा येऊन देखील 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा आहेत. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर 8च धावा आल्यात. आता 6 मध्ये 17 गरजेचे आहेत. नरेश सध्या स्ट्रायकर एंडवर. ओ इथे पहा, ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय आणि बॉल पाठवला बॉन्ड लाईनचा सरळ बाहेर. धावा मिळती 6. 17ची गरज होती. पहिल्याच बॉलवरती 6 आलात. जसं पाहिला बॅट रडार मध्ये बॅटचा आहे बॉल. उंची होती, लांबी होती, डिस्टन्स कव्हर केलं आणि 6 धावा. सँडी तिकडे एफर्ट्स टाकत होते जरूर बॉल अडवण्याकरिता, पण नाही धावा वाचू शकला. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलकावरती वाढल्यात देखील जाऊन पोहोचल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 29 29 आकड्यावरती आता विजयाकरिता 5 मध्ये 11 बनवायचे आहेत. गावदेवी स्पोर्ट्स रांजनोळी आणि अगेन्स्ट विक्रम स्पोर्ट्स वडूनवगर या 2 संघांना आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड शॉट आणि त्यानंतर
बॅकवर्ड ऑफ दी बॉन्ड लाईन, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल पाठवलाय 6 धावांकरिता. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार आले. आणि आता मॅच बघा 2 सिक्सेस आल्यानंतर आता समीकरण बदललंय, कारण की 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज बाकी राहतीये. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला शेवटच्या अंतिम षटकामध्ये. 2 लगातार षटकार जोडले गेले नरेशने आणि डेफ मध्ये खूप चांगली व्यासपीठावर पाहतोय आपण सुरेंद्र शंकर पाटील होमस्टे ऑटो किंगचे प्रोव्हायडर, मुरलीधरजी पाटील सामाजिक कार्यकर्ते, विश्वास गायकवाड, आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत आणि आता 4 चेंडू 5 धावांची गरज भासते. अजून देखील मी म्हणेन की नरेशचा विकेट मिळाला तर मॅच इकडनं देखील बनू शकते. विशाल दादा बोला तयार. इथे पहा कटर बॉलचा वापर केला, उंची आहे आणि लांबी नाहीये, कॅच कंप्लीट केली आहे, विकेट मिळाला. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की विकेट आला तर मॅच येईल, आणि हा पहा कटर बॉल होता, जास्त दूरवरनं खेळले आणि बाउन्स देखील होता बॉल मध्ये, आणि त्याच्यामुळे उंची जास्त डिस्टन्स तितकंसं कव्हर नाही केलं आणि कॅच किती चांगली पकडली आहे. नरेश बाद झालेत आणि आता समीकरण देखील बदललंय. 3 चेंडू विजयाकरिता 5 धाव्यांची गरज आहे. हा पहा ऍक्शन रिप्ले, टप्पा पडला, हलकासा बाहेर बॉल आणि त्यानंतर उंची होती आणि काय कमालीची कॅच कंप्लीट केली आहे तिकडे. जीतू होते तिकडे फिल्डिंग करत असताना आणि खूप चांगली कॅच कंप्लीट केली आहे. एक क्षण वाटत होतं की मॅच आता फिनिश होईल की काय, पण चित्र बदललंय. आता नवीन बॅटर आलेत पंडित, 3 मध्ये 5, अजून देखील मॅच संपली नाही. आता इथून मॅच बनू शकते कारण की 7 विकेट माघारी परतले गेले. ज्याच्यावरती खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्याने 2 षटकार जोडून बघा मॅच तुम्हाला जवळ तर आणून दिली आहे, पण आता इकडनं मॅच फिनिश करण्याचं काम पंडित वरती राहिलंय आणि त्याच्या समवेत गणेश आहेत जे नॉनस्ट्राइक रेंजवर. डावखुर आताचा बॅटर आता सध्या स्ट्राइक रेंजवर आपण पाहतोय. बॉल तयार होतोय. चला वेळ वाचवा. अंपायरच्या माध्यमातून आपल्याला फर्स्ट वॉर्निंग आली आहे, सो विनंती करेन की आपण वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. बोला तयार. बॅटची कडा लागली, यष्टीरक्षक पोहोचले तिकडे, अजून एक धक्का, अजून एक विकेट. गोविंदने पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिक्स जरूर खाल्ले, पण त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 विकेट देखील मिळवलेत आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळाले आपल्याला या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. असं वाटत होतं की शेवटच्या अंतिम षटकामध्ये जेव्हा 2 सिक्स आले 1 साइड मॅच जाईल आता, पण त्यानंतर आता चित्र बदललंय. आता मॅचची सिच्युएशन बदलली आहे. खरं तर एका गोष्टीचा उल्लेख विशालजी मी आवर्जून करेन की ज्या तुम्ही 2 धावा पॅनल्टीच्या खाल्ल्या होत्या, ज्या 2 धावा तुम्हाला पॅनल्टी दिल्या गेल्या होत्या, त्या पॅनल्टी धावांचा तरी इफेक्ट इथे पाहायला मिळतो आता, कारण की ती पॅनल्टीची धाव नसती तर आता 5 नव्हे तर 3 धावांची गरज असती. सो त्याचा बेनिफिट जो आहे तो वडूनवकर संघाला जरूर झालाय. आणि जेव्हा पॅनल्टी दिली होती तेव्हाच मी म्हटलं होतं की या 2 धावाचा प्लस पॉईंट, त्याचा बेनिफिट वडूनवकर संघाला होईल, कारण की 38चं टार्गेट 40 वरती शिफ्ट झालं होतं. आणि मग त्यानंतर आता याच 2 धावा ज्या आहेत त्या मैदानामध्ये आता कुठेतरी जास्त वाटू लागल्यात. क्रिकेट आहे, इथे कधीही चित्र बदलू शकेल. अजून 2 चेंडू आहेत, 2 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. एखादा मोठा फटका, एखादी सिंगल, एखादा चौकार पाहावं लागेल.
डावकुरा आता झबाटर सध्या स्ट्रायकर एंडवर रोहिदास. ओ चांगला बॉल आहे, डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आता एक चेंडू 5 धावांची गरज. गोल्डन 6 येईल का आता पाहावं लागेल. रांजणोळी संघ हातामध्ये मॅच आली होती आणि आता ती हातातून निसटते की काय. दरम्यान मान्यवरांची इथे उपस्थिती होत आहे. आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत, शुभागमन होत आहे. सध्या आपण पाहतोय शेवटचा अंतिम नक्कीच चेंडू. प्रमोद दादा माळी, ग्रामपंचायत सदस्य बोरपाडा, चेअरमॅन शारदा विद्यालय शेलार, ललित विजय शेळके, उपसरपंच शेलार, तसेच निलेश गौरू शेलार, नितीन चंद्रकांत बागल, सुमित माळी, तसेच इंजिनियर धनेश धनंजय माळी, जयेश बागळ, ललित धुमणे, रोहन शेळके, आपले सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो जितू, ज्याने गोलंदाजीवरती 3 विकेट मिळवले आणि या मॅच मध्ये चेंजेस टर्न दिला.